तेव्हा पालखीला जात आहे उत्साह वारकऱ्यांमध्ये असलेला उत्साह आहे पूर्ण वक्तीचा महापूर तेव्हा खरंच आशिष सेवेचा भाव या ठिकाणी आपल्याला दिसतो. खरंच प्रत्येक जण या सोहळ्यात सहभागी झाला म्हणून फोटो काढत असतो. प्रत्येकाला आवड असते फोटोची. पण हे जे फोटो असतात ना हे खरे फोटो तुम्हाला आत्मिक सुख देतील. आणि या ठिकाणी फक्त पुणेकर येत नाही तर आजूबाजूचे जेवढे परिसर असतो तिथून येतात. काही मुंबईवरून येत असतात की हा सोहळा पाहण्यासाठी. तर पुणेकरांचे जे पालखी पुढे गेली आणि दिंड्या वाहून जात आहेत. ही शिस्तीमध्ये जाते दिंड्या बघा. भजन पाऊस आनंदाने आनंदाने सण नाचत आलं सकाळपासून चालू आहे. म्हणजे किती पुढेही तुम्हाला थकवा दिसत नाही. एक आनंद असतो वारीमध्ये. रिंगणारी घोडा आहे आणि बघा मी म्हणालो होतो ना पुणेकर हे वाट बघत असतात. सर्व वाट बघत आहेत पालखीची. हे समोर इकडे पालखी येते आपली ती तुकारामाची येत आहे आणि या रस्त्यावर जी येणार आहे ती माऊलीची पालखी येणार. हे बघा हे मंडळी जे आहे आळंदी ते पंढरपूर वारीची मंडळी आणि आता आपण समोर बघत आहात तुकाराम महाराजांचं देऊ ते पंढरपूर. विश्वस्तांच्या गाड्या आलेल्या आहेत बघा आणि किती खाली आतुरतेने वाट बघत आहेत. हे बघा ते फार नगराचं आगमन झालेलं आहे. पण बघू शकता सर्व पुणेकरी ते आतुरतेने वाट बघत आहेत. किती गर्दी ऑलरेडी इथे झालेली आहे बघू शकता आपण. फक्त नगार आले तर एवढी गर्दी. पालखीला किती गर्दी आहे. एवढे नगार आलेलं दोन टोपल्या लावल्या तर टोपल्यामध्ये फुले ज्यावेळेस पालखी येईल त्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी. घालून घेऊन घ्या. चला चला पुढे चला. जोरात जोरात.
हे बघा, सर्व पुणेकरांना वाट बघत आहे. जवळजवळ 1-2 तास झाले असेल सर्वजण इथे उभे आहेत. ज्या पालखीच्या हातून त्यांनी वाट बघत आहे आगमनाची, ती आता सध्या येते. हे बघा, इथे संचित हॉस्पिटल आहे आणि हा जो चौक असतो ना नेहमीच भरलेला असतो. तर मागच्या वर्षी मी बघितलं होतं, जवळजवळ 3-4 तास आधीच तिथे सर्व तयारी चालू असते. हे बघा, पूर्ण भरलेलं आहे. हा बरीच सुद्धा भरलेला आहे. वकील लोकांची टीम सुद्धा इथे असते. हे बघा, पूर्ण पुणेकरांना वाढ बघते. या रस्त्यात माऊलीची पालखी येणार आहे आणि त्या बाजूचा रस्ता आहे इकडचा, इथून तुकोबारायांची पालखी येणार आहे. हे बघा, हे म्हटलं ना मगाशी, ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी इथे पूर येऊन गेला पुण्यामध्ये, त्याप्रमाणे आज वारकऱ्यांचा पूर आलेला आहे. बघा किती वारकरी येतात इकडे. हे बघा, हे बघा, सर्वजण या ठिकाणी वारीत सहभागी होत असतात आणि त्यांचा सहभाग हा फोटोतून सुद्धा आपल्याला दिसत असतो. हे बघा, 25 हे बघा, हे बघा, दर्शनाने सर्व उभे आहेत. तुकोबारायांचं पालखीचं दर्शन. हे बघा, टाटा मोटरची टीम आहे. ते सुद्धा आपण वारकऱ्यांच्या मध्ये वारीमध्ये सहभाग दाखवतात. भले सेवेतून असेल त्याच्यानुसार सहभाग दाखवतात आणि सर्वजण फोटो सुद्धा काढत असतात की यांना वाटतं की चला आपण सुद्धा या वारीला सहभागी झालोय. हा जो अस्मिनीय क्षण आहे तो आपण या कॅमेऱ्यात कैद करूया आणि एक आठवण म्हणून ठेवूया असे त्यासाठी सर्वजण फोटो काढत असतात. हे बघा, सर्व आतुरतेने वाट पाहते. हे बघा, आता हे जे पब्लिक आहे ना,
जसं तुकोबाला गेले ना लगेच त्या बाजूला जाणार, त्या बाजूला हा त्या बाजूला रस्ता आहे ना तिथून माऊलींची पालखी येणार आहे. हे बघा पूर्ण भरलेलं आहे. पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांची सेवा देते. ते सुद्धा त्यांना भाग्यवान समजतात स्वतःला की या क्षणी त्यांना या ठिकाणी ड्युटी लागलेली. हे बघा प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करत असतो. भले ड्युटीवर असल्यामुळं त्यांना कार्यालयाला भेटत नाही, पण या क्षण सुद्धा ते अनुभवत येतात. किती आनंदाने बघा चेहऱ्यावरती किती आनंद आहे. अरे बापरे, कॅमेरे बघा जिथे जागा भेटेल जिथे चांगला व्ह्यू भेटेल त्या ठिकाणी उभे आहेत. हे बघा इथे आल्यानंतर प्रत्येक उत्साह वाढतो. तो येत असतो दर्शनासाठी, आल्यानंतर वारीमध्ये सहभाग घेऊन जातो. हा सुद्धा त्यांचा चांगला सहभाग आहे. ॲम्ब्युलन्स आले, ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता. वाट बघून आता बसलेले आतुरतेने वाट पाहते कधी येईल माझ्या तुकोबाची पालखी. हे बघ हे बघा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन लोकल आलेले लोणावळा ते पुणे. हे बघा हब्दागिरी आली. थोड्याच वेळात पालखी येईल आता. हा नगार आलेले माऊलींचा. बघा इथे चालायला जागा नाही, बघू शकता आपण. आता तुकोबाची पालखी इथून जाणार गेली, आता या ठिकाणून इथून माऊलींची पालखी येणार आहे. माऊलींचे पालखीचे वारकरी आणि
तुकाराम महाराजांच्या पालखी दोन्ही या ठिकाणी एकत्र जात असतात. माऊलीचे वारकरी या आणि तुकोबारायांचे उजव्या हातावर तनवारून जाणार आहे. बघा किती गर्दी आहे. बघा 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 किती गर्दी आहे. अरे तिथे थांबलाय. जशी पालखी पुढे जाईल तुकारामांचे तसे सर्व जे पुणेकर आहेत सर्व या बाजूला येतील. हे बघा तिकडे दर्शन झालं, सर्वजण या बाजूला येतात. मी म्हटलं होतं ना, हे बघा दर्शन घेतलं ह्या बाजूला. आता तुकारामांचं दर्शन झालं, आता माऊलीचं दर्शन. हे बघा हे पहा पुणे. हा बघा माऊलींचा नगारा. नगारा आला म्हणजे काय, पालखी थोड्या वेळेला देणार आहे. हे बघा ज्याप्रमाणे तुकोबारायांची वाट बघत होते त्याचप्रमाणे माऊलींची आतुरतेने वाट पाहतात. माऊलींचे आगमन सोहळ्यासाठी सर्व हे मंडळी जमलेले आहेत. बघू शकता आपण. हे नगारावाले बघा, नगारात नगरमध्ये थोडा पण जवळ बघू आपण. हे बघा माऊलींच्या पालखीसाठी सर्व वाट बघा होते. थोड्या वेळा तर माऊलींची पालखी येईल. त्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहते. माऊलींची पालखी आतुरतेने वाट पाहते. ते सुद्धा वारीमध्ये भजन पूर्ण पुणे म्हणजे आज भक्तिमय वातावरण झालं म्हणजे पुण्यामध्ये. आणि खरंच या ठिकाणी वारकऱ्यांचा महापूर आलेला आहे. आज भक्ती सेवेचा संगम हे तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आश्वालय माऊलींचा. माऊलींचा आश्वालय रिंगणचा घोडा आलेला आहे. हा रिंगणारी घोडा आहे. आणि वाकरी येथे जो रिंगण होतो त्या ठिकाणी तुम्हाला हा घोडा पाहायला मिळेल. खूपसारे रिंगण.
हे पहा दोघे जण आहेत एकमेकांना समजत हिंदीमध्ये तो अचानक अंदर गया तो अगर तेरा गलती से पैर लग गया तो आपको म्हणजे त्याला पाया पडायचे आणि ते जर पाया पडले तर ते सुद्धा पाया पडतात विचार करा हे समजूच आहे भले त्याला हिंदीमध्ये समजत असेल तर हिंदीमध्ये समजू होता पण ही समज ते वारीमध्ये आलेली आहे पुणेकरांना सर्वांना जाणीव आहे वारीची एवढं प्रेम वारकऱ्यांना देणारे हे पुणेकर आपण नेहमी पाहत असतो हे बघ प्रत्येक दिंडीमध्ये भजन तुम्हाला दिसेलच भगवा ध्वज त्याच्यावर दिंडी क्रमांक लिहिलेला असेल हे बघ आणि सिक्वेन्स जे आहे सेम असते त्यानंतर तुळशीवृंदा दिसेल तुम्हाला विनेगर दिसेल ते इकडे त्यानंतर प्रत्येक वारीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये हे तुम्हाला भजन बोलणारे वारकरी पाहू शकता आनंदाने ते वाजत होत चालायचं विचार करा विनेगरी दिंडी ग्राउंड 16 आलेलं हे ज्या दिंड्या ज्या रथाच्या पुढच्या दिंड्या आहेत पहिले 17 गेले 17 नंतर 16 आहे आता पुढे आपल्याला 15 नंबर दिंडी दिसेल त्यानंतर 1 पर्यंत नंबर संपतील त्यानंतर आपण बघू शकता की माऊलींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्याचं दर्शन आपण घेणार आहोत या ठिकाणी आनंदाने सण चालू सकाळपासून चालतात ते सकाळपासून चालू आहे म्हणजे किती पुढेही तुम्हाला थकवा दिसत नाही एक आनंद असतो वारीमध्ये नाचण्याचा वेगळा असतो आपण बघू शकता म्हणून सांगतो वारी ही पाहायची नाही जोपर्यंत तुम्ही वारी अनुभवत नाही ना तुम्हाला समजणार वारी काय असते दिंडी क्रमांक 13 हरिपाठ चालू आहे हरिपाठ चालू असल्यामुळे या ठिकाणी आता हरिपाठ चालू आहे दिंडीमध्ये या ठिकाणी सुद्धा हरिपाठ चालू आहे हेच तर खरी शिस्त आहे ज्यावेळेस हरिपाठाचा टाइम मिळेल तुम्हाला हरिपाठच या ठिकाणी बघायला मिळेल ही जी शिस्त आहे वारीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा किती आनंद आहे
हे तुकाराम महाराजांचे टाळकरी आलेले आहेत. संत गवर शेठ महाराज लिंगायत वाणी यांची पालखी आलेली आहे. हे बघा विठ्ठल बाबा रे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलेला आहे. माऊलीच्या पालखीचा भा किती उत्साह, किती जोरात आणि किती बंदोबस्त आहे. तेव्हा पालखीला जात आहे. उत्साह वारकऱ्यांमध्ये असला उत्साह. किती महाराज सुद्धा कसं सुंदर बनवलेला आहे. माऊली माऊली बोलत सर्व आनंदाने जाते. पोलीस बंदोबस्त सुद्धा किती बघा की आनंदाने जाते पालखी. खरंच हा उत्साह फक्त इथे बघायला मिळेल. विचार करा किती हे बघा वारकरी किती हे बघा जणू काही वारकऱ्यांचे महापूर झालेले आहे. बघू शकता. कामावर जाणारे जे कामगार आहेत ते सुद्धा इथे थांबलेले आहेत. त्यांना सुद्धा त्यांचा उत्साह. हे पहा किती आर्तुतेने वाट पाहत आहे पूर्ण भक्तीचा महापूर. हे बघा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर हे आनंदानं फक्त इथे झालं तुम्हाला वारीमध्ये. विचार करा हात जोडून नम्रतेने नमस्कार करतात. खरंच किती नम्रता आहे. आशिष रथ कोश होतं बघा. सुंदर कॅमेरा सुद्धा किती चांगल्या पद्धतीने लावलेला त्याला. आता इथे त्या ठिकाणी ना थोडा पुढे अर्धा तासाचा पूर्ण हे जे परिसर आहे बहुतेक तरी 70% पूर्ण खाली होईल. विचार करा किती आनंद आणि उत्साहाने ते पुणेकर पालख्यांचे स्वागत करत असते. आणि त्याबरोबर येणाऱ्या ज्या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी सुद्धा ते स्वागत करत असतात. बघा मी प्रत्येक वेळी म्हणतो भक्तीचा महापूर, भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महापूर. तो ते म्हणतो ना यासाठी. आता या ठिकाणी लाखो पब्लिक असेल. काय नियोजन केलं असेल. वारकऱ्यांचं नियोजन असेल, पोलिसांचं नियोजन असेल, त्यानंतर जे महानगरपालिका असेल त्यांचं नियोजन असेल. आणि प्रत्येक संस्था असतात, राजकीय संस्था, त्यानंतर सामाजिक संस्था. आता बघा पुनील बहादूर, टाटा मोटर्स सर्व सुद्धा नियोजन करत असतं वारीच्या आधी की वारकरी येतील यांची सेवा करायला मिळेल. आणि सेवा करूनच आपण वारीमध्ये सहभाग घेऊ शकतो. हे त्यांचं मनात भावना असते. त्यानुसार ते वारीत सहभागी होत असतात. होऊ शकता किती आनंद उत्साहामध्ये जे पालखीला 1 दिवस आलेत. भले ते वारकऱ्यांची सेवा करण्यात आले असेल पण सर्वांच्या चेहऱ्यावरती किती हास्य, भाव, भक्ती
सेवेचा भाव या ठिकाणी आपल्याला दिसतो. खरंच प्रत्येक जण या सोहळ्यात सहभागी झाला म्हणून फोटो काढत असतो. प्रत्येकाला आवड असते फोटोची. पण हे जे फोटो असतात ना, हे खरे फोटो तुम्हाला आत्मिक सुख देतील. हा जो आनंद आहे हा चिरकाल टिकणार आहे हे तुम्हाला निश्चितच सांगू शकतो. बघा किती उत्साहाने येतात. आणि या ठिकाणी फक्त पुणेकर येत नाही तर आजूबाजूचे जेवढे परिसर असतो तिथून येतात. काही मुंबईवरून येत असतात की हा सोला पाहण्यासाठी. तर पुणेकरांचे जे स्वागत पुणेकर जे स्वागत करतात ना ते स्वागत बघण्यासाठी असतं काय जण. आणि हा उत्साह वेगळा असतो. हे बघा आता मागे पालखी आलेले श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या श्री संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आहे. बघा प्रत्येक जण म्हणजे या ठिकाणी सर्व पालख्यांचं दर्शन या इथून सर्वांचं मिळत असतं. त्यामुळे सर्व या ठिकाणी असतात. बघा किती आनंद असेल हे बघा. प्रत्येकाला वाटत चालू असेल. लाडू आहे. पालखी पुढे गेली आणि दिंड्या वाहून जात आहेत. ही शिस्तीमध्ये जाते दिंड्या बरोबर.